आई तू त्यांची परिस्थिती तर बघ, त्या एवढा हुंडा कसं काय देतील? तू गप्पा बस रे, तू एक नंबरचा बुद्धू आहेस. हा तर ताई, मी म्हणत होते तशी तुमची मुलगी दिसायला तर देखणीच आहे, पण काय आहे, हुंडा जर दिला नाही ना तर समाजात तिचा मान सन्मान राहत नाही. तशी आमच्या घरात काही कशाची कमी नाहीये. भरपूर शेती आहे, जमीन जुमला, घर गाडी सगळं आहे. पण जे काही तुम्ही हुंड्यात द्याल त्याच्यावर तुमच्याच लेकीला मिरवता येईल ना. तसं तर मी सर्व गुणसंपन्न असलेली माझी ही लेकच तुमच्या हातात देतीये, पण तुम्ही जर म्हणताय तर सांगा मला तुम्हाला काय पाहिजे ते. जास्ती काही नको आम्हाला, फक्त 3 लाख रुपये कॅश द्या, एक मोटरसायकल आणि मुलाच्या गळ्यात सोन्याची चेन आणि आमच्या सगळ्या लोकांना साड्या पोशाख. याच्यापेक्षा जास्त आम्हाला काही नको. हा, बिचारी गरीब आशा आपल्या मुलीला श्रीमंत घरी पाठवण्याची स्वप्न बघत होती, पण शकुंतलाचं बोलणं ऐकून ती बिचारी काळजीत पडते. पण तरीही आपल्या मुलीला श्रीमंत घरी पाठवण्यासाठी ती त्यांच्या अटी मान्य करते आणि मग शकुंतला हे लग्न पक्क करून आपल्या मुलाबरोबर तिथून निघून जाते. आई, कुठून आणणार आहेस तू एवढे सगळे पैसे? काय गरज होती त्यांना हो म्हणण्याची? इतके दिवस तू लोकांची धुणी भांडी करून मला लहानाचं मोठं केलेस. स्वतःसाठी या झोपडीशिवाय तुझ्या हातात काही नाहीये आता. मग कुठून आणणार आपण एवढा पैसा? तू अजिबात काळजी करू नकोस बाळा. मला नाही आवडणार की मी जे काही सहन केलंय ते माझ्या मुलीने पण सहन करावं. मला यासाठी काहीही करावं लागलं तरी मी करायला तयार आहे, पण मी तुला त्या श्रीमंत घरी पाठवूनच राहणार. रजनी मोठ्या हुशारीने आपल्या गरीब आईच्या दुःखामध्ये सामील होण्याचं खोटं नाटक करत होती. खरं तर हे होतं की रजनीला सुद्धा या गरीब परिस्थितीचा कंटाळा आला होता. तिकडे दिवस रात्र आशा एकाच विचाराने ग्रासली होती की एवढी हुंड्याची रक्कम आणायची कुठून. परमेश्वरा, तू माझी आतापर्यंत खूप परीक्षा बघितलीयस. माझ्या आईन तारुण्यात माझं कुंकू पुसलंस, मग ही गरिबी माझ्या नशिबी आली. सगळं आयुष्य तर लोकांची धुणी भांडी करण्यातच गेलं माझं, आणि आता या उतारवयात पोरीच्या हुंड्याची काळजी. कुठल्या काळ्या शाईने तू माझं नशीब लिहिलंस तुलाच माहित बाबा, पण मला माझ्या पोरीचं नशीब बदलायचंय आणि तिला श्रीमंत घराची सून बनवायची. म्हणजे माझ्यासारखं निदान तिच्या नशिबीत तरी दुसऱ्यांची भांडी घासणं यायला नको. हे परमेश्वर, हा मला काहीतरी मार्ग दाखव. आपल्या फुटक्या नशिबाचा विचार करत आशा बिचारी खूप रडते. तेव्हाच तिची नजर तिच्या घरावर जाते आणि ती लालाकडे आपलं घर गहाण ठेवते. हे घे, पूर्ण 12 लाख आहेत. आता आजपासून तुझं घर माझं झालं, ठीक आहे ना? मला मान्य आहे लालाजी, पण फक्त माझ्या पोरीच्या लग्नापुरतं तिच्या पाठवणीपर्यंत मला त्या घरात राहण्याची परवानगी द्या. ती गेली की मग मी माझी एकटी कुठेही राहीन. ठीक आहे, याच्यात मला काही अडचण नाहीये. त्यानंतर आशा शकुंतलाबाईंकडे जाऊन 10 लाख रुपये हुंड्याची रक्कम देते आणि उरलेल्या 2 लाखात ती लग्न लावते. मुलीची पाठवणी केल्यानंतर आशा आपल्या घराकडे बघून जोरजोरात रडते. मग दुसऱ्याच दिवशी एक आलिशान गाडी येऊन तिच्या घराच्या बाहेर थांबते. परिस्थितीचे दिवस बदलण्याबरोबरच रजनीचा स्वभाव सुद्धा एका दिवसातच बदलला. माझी बाळ, तू आलीस. डोळ्यात तेल घालून तुझी वाट बघत होते ग मी. कधी तुला जवळ घेईन असं झालं होतं. ये ग गोरी, माझ्या जवळ ये. आई, हे सगळं नाटक आता थांबवतो आणि उगाच मला चिटकून माझी ही महागडी साडी खराब करू नकोस. अगं तू तुझ्या आईबरोबर कशी बोलतीयस? असू देव जावई बापू, आता माझी पोरगी श्रीमंत झालीये ना, त्यामुळे ती आता आपल्या गरीब आईच्या पदराला विसरलीये. याच पदराखाली ती लहानाची मोठी झालीये. तुझ्या उपकारांचं कौतुक बंद कर आई. ते सगळं करणं तुझं कर्तव्यच होतं. गगन, मला आता या छोट्या घरात अजिबात थांबत नाहीये. चल आपण जाऊया तिथून. एवढं बोलून रजनी आपल्या नवऱ्याला घेऊन तिथून निघून जाते. मुलीच्या अशा वागण्यामुळे आशा बिचारी खूप नाराज होते आणि ती दुःखी होऊन तशीच खाली बसते. तेव्हाच तिथे लाला शेठ येतात. अरे, आता चला उठा आशा देवी. आता तर तुझ्या मुलीचं लग्न पण झालंय आणि तिची पाठवणी पण झाली. आता माझं घर खाली कर. आणि अशा प्रकारे आशाला आपल्या मुलीचं लग्न एका श्रीमंत घरात करून देऊन म्हातारपणी वनवास भोगायला लागला. एका झटक्यात तिच्या डोक्यावरचं छप्पर जातं आणि आशाला भटकत राहावं लागलं. इकडे रजनी मात्र आपल्या गरीब आईचं दुःख विसरून दिवस रात्र श्रीमंत मैत्रिणींबरोबर मोठ्या हॉटेलमध्ये पार्ट्या करत राहायची. कसा आहे माझा नवीन ड्रेस? कशी दिसतीये मी? किती दिवसांपासून मी हा ड्रेस घ्यायचा म्हणत होते. शेवटी आज मी घेऊनच आले. आणि हे बघ, आईने मला सोन्याचे कानातले पण दिले या ड्रेसवर घालण्यासाठी. रजनी, तुला तुझ्या आईची जरा सुद्धा आठवण येत नाही का? आपलं लग्न झाल्यानंतर एकदा सुद्धा त्यांना भेटायला गेली नव्हतीस. ओ प्लीज गगन, आता पुन्हा परत तू मला या गोष्टींवरती लेक्चर देऊ नकोस ना प्लीज. मला आता पुन्हा त्या गरीब परिस्थितीत नाही
जगायचंय आणि मला त्या छोट्या घरात जायचं देखील नाहीये. तुला कल्पना आहे रजनी की तुझ्या आईने या घरात लग्न लावून देण्यासाठी किती दुःख झेलली आहेत ते? तिने बिचारीने स्वतः उपाशी राहून तुझं पोट भरलं असेल. तुझ्यासाठी तिने लोकांच्या घरची धुणी भांडी करून तुझं शिक्षण पूर्ण केलंय. तुझ्या करिअरसाठी त्यांनी एक एक रुपया जमावलाय आणि मग तू मोठी झाल्यानंतर तुझ्या लग्नासाठी त्यांनी स्वतःचं राहतं घर सुद्धा गहाण टाकलं. गगनच्या तोंडून हे बोलणं ऐकून रजनीला वाईट वाटतं आणि ती रडू लागते. आईने माझ्यासाठी खरंच किती काय काय केलंय, पण मी या सगळ्याचा कधी विचारच केला नाही. माझ्या आनंदासाठी आईने स्वतःच्या डोक्यावरचं छप्पर सुद्धा गहाण टाकलं. देव जाणे ती आता कुठल्या परिस्थितीत असेल, उपाशी तावाशी कुठे भटकत असेल काय माहीत. मला आईला शोधायलाच हवंय. मग रजनी आपल्या गावी जाऊन सगळ्यांच्या घराचा दरवाजा ठोठावून आपली आई शोधण्याचा प्रयत्न करते, पण ती तिला कुठेच दिसत नाही. मी आईला सगळीकडे शोधलं, पण ती कुठेच सापडली नाही. तू सांग ना देवाला, मला माझी आई लवकरात लवकर मिळू दे. तिची मुलगी तिची खूप वाट बघतीये. मी तिच्याशिवाय नाही राहू शकत. रडू नकोस रजनी, देव नक्की मदत करेल. हे दुर्गा माते, आज ही मुलगी आपल्या आईला भेटण्यासाठी आतुर झालीये. कृपा कर आणि माझी तिची भेट घडव. मी माझ्या हाताने प्रसाद बनवीन आणि सगळ्या मंदिरात वाटवीन. मग रजनी आपल्या हाताने शिरा बनवते आणि मंदिराजवळ बसलेल्या भिकाऱ्यांना वाटायला जाते. मंदिराजवळ बसलेल्या भिकाऱ्यांमध्ये तिची आई आशा सुद्धा होती. रजनी भिकाऱ्यांना शिरा आणि पैसे देत होती. तेव्हाच ती एका म्हाताऱ्या भिकाऱ्याला म्हणते, हे घ्या बाबा, हा प्रसाद आणि हे काही पैसे तुम्हाला उपयोगी पडतील. सुखी राहा पुरी. बाबा, आता ही पोरगी तेव्हा सुखी होईल जेव्हा तिला तिची आई भेटेल. दुर्गा मातेला साकडं घालून माझी आई सापडण्यासाठी प्रार्थना करा बाबा. दुर्गा माता कोणालाही आपल्या दरबारातून खाली हात पाठवत नाही. आज ती तुझी आणि आईची नक्की भेट घडवून दे. त्यांचं हे सगळं बोलणं त्या भिकाऱ्यांमध्ये बसलेली आशा ऐकत होती. रजनी आपल्या दिशेने येत असलेली बघून आशा पटकन एक फाटकी चादर आपल्या अंगावर ओढते आणि आपला चेहरा झाकते, पण तरीही रजनी तिला ओळखते. देवीच्या कृपेने आई तू मला भेटलीस. आई, मी तुला कुठे कुठे नाही शोधलं. स्वतःच्या लेकीचं घर वाचवण्यासाठी तू तुझं घर गहाण टाकलंस. तुझ्या या स्वार्थी मुलीला माफ कर आई. घरी चल आई. घर तर राहिलं नाही कोणी, जे गेले ते परत येईल आई. तू चल माझ्या बरोबर. त्यानंतर रजनी आपल्या आईला आपल्या घरी घेऊन जाते आणि तिला आपल्या जवळ ठेवून तिची खूप सेवा करते. गगन सुद्धा त्यांची पोटच्या पोरासारखी सेवा करतो आणि त्यांची प्रत्येक गरज पूर्ण करतो. हाय, मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका.